शिंदे सेनेवर काय टीका करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यापूर्वी ते आता साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत। ठाकरे आता फुटीर खासदार वाकचौरेंच्या मतदारसंघात दाखल झालेले आहेत। आज शिर्डीत त्यांचा ठाकरे सेनेचा मेळावा होणार आहे। त्यात ते काय भाष्य करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तत्पूर्वी ते आता शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आज शिर्डीत ते वाकचौरेंवर, शिंदे सेनेवर नेमकी काय टीका करतात, नेमकं काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यापूर्वी आता ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। पाहतोय नुकतंच ते दर्शनासाठी इथे दाखल झालेले आहेत। आज शिर्डीतल्या वाकचौरेंच्या मतदारसंघात ते मेळावा घेणार आहेत। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। तत्पूर्वी ते साई मंदिरात आता दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। साईबाबांचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या मेळाव्याला सुरुवात होईल। ते वाकचौरेंवर, शिंदे सेनेवर नेमकी काय टीका करतात, नेमकं काय भाष्य करतात हे आता बघावं लागणार आहे। कारण परभणीत आणि धाराशिवमध्ये ठाकरेंनी जोरदार तोफ डागलेली आहे। सर्व बंडखोर खासदारांवर, फुटीर खासदारांवर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे। आज ते वाकचौरेंच्या मतदारसंघात म्हणजे शिर्डीत दाखल झाले। त्या मेळाव्यापूर्वी ते साईबाबांचं दर्शन घेत आहेत। हे दर्शन घेऊन ते मेळाव्याला दाखल होतील। तिथल्या कार्यकर्त्यांची संवाद साधणी। दुसरीकडे आपण पाहतोय आता विधान परिषदेच्या, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे। पेपर फुटीच्यावर आज मोठा गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे। अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे केसेस समोर येत आहेत। त्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात यावरही मोठा गदारोळ विरोधक घालण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज शिर्डीत दाखल झाले। ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहोत। त्यानंतर ते ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। बंडखोर खासदार वाकचौरेंच्या मतदारसंघात ते दाखल झालेले आहेत। शिक्षण मंत्री राजीनामा द्या, सरकारनं करायचं काय?